सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाजवळून जात असलेल्या नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्गात सोलापूर, सांगली, चंदगड या टप्प्यात बदल करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत केली. या महामार्गाचे प्रत्यक्ष काम 2026 मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. नागपूर ते गोवा अशा या महामार्गाचा जुना आराखडा बदलण्यात आला आहे. मुंबई, कल्याण, लातूर, हैदराबाद अशा नव्या जनकल्याण द्रुतगती महामार्गाची घोषणाही त्यावेळी त्यांनी केली. समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर गोंदियापर्यंत केला जाणार असून तो 162 किलोमीटर लांबीचा 18,539 कोटी खर्चाचा मार्ग आहे. जमीन संपादन अंतिम टप्प्यात असून तो पूर्ण झाल्यानंतर नागपूरहून 1.25 तासात गोंदियाला पोहोचता येईल. भंडारा गडचिरोली महामार्ग 94 कोटीचा असून त्यासाठी 12,903 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. त्याशिवाय नागपूर चंद्रपूर महामार्ग तयार करत आहोत. गडचिरोली कॉरिडॉर केला असून 2,400 कोटी खर्च केला जाणार आहे. मुंबईहून हैदराबादला जाण्यासाठी समृद्धी महामार्गावरून जालना, नांदेड, निजामाबाद हा 717 किलोमीटर आणि मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद हा 707 किलोमीटर असे 2 महामार्ग आहेत. मात्र या नवीन महामार्गामुळे मुंबई हैदराबाद अंतर 530 किलोमीटरवर येणार आहे. मुंबईहून लातूर अंतर 4 तासावर येणार आहे. या महामार्गाची महाराष्ट्रातील लांबी 450 किलोमीटर आहे. अंदाजे 36,000 कोटी रुपयाचा हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि लातूर या 5 जिल्ह्यांना जोडणार आहे. यामुळे मुंबई हैदराबाद अंतर 130 किलोमीटरने कमी होणार आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षाने विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रस्तावांना उत्तर देताना मुख्यमंत्री निर्धार व्यक्त करताना काही कवितेच्या ओळी त्यांनी वाचून दाखवल्या. त्यावर आगे म्हणजे दिल्लीत का असा सवाल आमदार जयंत पाटील यांनी विचारला असता आगे म्हणजे नागपूरहून समृद्धीने मुंबई असे उत्तर फडणवीसांनी दिले. तर ती कुठली कविता आहे ती आपण वाचूया. पीना था जितना जहर पी चुका हूं मैं, अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं, जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं, अब और आगे बढ़ चुका हूं मैं.